पेरणी चालू आहे आणि हा ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी चालू आहे. आता मागं ते आपलं ज्वारी जर लागणारं खाद्य वगैरे भरायचं चालू आहे. वेगळं खात असते काय? बरोबर समाधान लागतं. खत सांगा, खत कुठलाही सांगा. ही 20-20 खत आहे. आपल्या मंगळवेढा शिवारामध्ये सगळ्यात जास्त फेमस असणारी ज्वारी जी माळदांडी म्हणतो ते आपण इथं महादनचं बीज वापरलेलं आहे आणि त्याच्या सपोर्टला आपण थोडं त्याला बी व्यवस्थित सुटण्यासाठी 20-20 खत पण वापरलं आहे. आपण आता हे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो आहे कारण ह्या यंदाच्या वर्षी जरा पाऊस जास्त होता. पाऊस जास्त असल्यामुळं आता वापसा आला आहे, पण एक ठराविक थोडा टाईम भेटला आपल्याला पेरणीसाठी म्हणून ट्रॅक्टर भेटला. ट्रॅक्टर बैली सगळेजण पेरणी करायला चालू आहे. आता हे समोर जे मशीन बघताय ह्याच्यामध्ये 7 कप्पे असतात आणि मागं 2 कप्पे असतात. 2 कप्पे खत सुटण्यासाठी असतात. 7 कप्प्यामध्ये आपण पेरणी करू शकतो. ते आता जनरली 7 कप्पे जे असतात ते साधारणतः आपण गहू वगैरे पेरण्यासाठी वापरतो, पण ज्वारीसाठी 5 कप्प कधी पण आपल्याला सुटेबल होते आणि सोयीस्कर होते आपल्याला. असं आपण ह्या 5 कप्प्यामध्ये ज्वारी भरून घेतली आणि आता ट्रॅक्टर लोड झाला पूर्णपणे आणि आपण आता हा ट्रॅक्टर शेतात उतरवणार आहे. आपला जो हा मंगळवेढा आहे, ज्याला मंगोडं जुन्या काळात मंगोडं म्हणलं जायचं. मंगोडं दाण्याचं म्हणजे ज्वारीच्या दाण्याचं फेमस असणारं सुप्रसिद्ध असणारं मंगळवेढा आपला आणि या मंगळवेढ्याच्या शिवारात आता आपण ज्वारीची पेरणी करणार आहोत. आता आपण ट्रॅक्टर उतरवलं आहे खाली. समोरून काका आपले बी घेऊन यायला आहेत, पाहू यायला आहे समोरून आणि ट्रॅक्टर आपण रेडी करून ठेवला आहे. सगळं थोडंफार काय कमी जास्त सगळीकडून व्यवस्थित धान्य सुटतंय का हे थोडं आपण बघणार आहे, चेक करणार अगोदर थोडंसं आणि काय कुठं ब्लॉकेज आहे का बघणार. म्हणजे अगोदर कोणाची पेरणी केलेली असते ट्रॅक्टरने तर त्याच्यामध्ये असं खाद अडकलेलं असते, तर मग ते कुठं ब्लॉक आहे का हे आपण हे टोटल 7 कप्पे आहेत पण आपण 5 कप्प्यातूनच पेरणी करून घेणार आहेत आणि हे असं सपोर्टला त्याला हे 20-20 खत टाकलेलं आहे. त्यानं काय होतं की जे ज्वारीचा दाणा आहे ते एकदम बरोबर सुटतो आणि सुटताना बरोबर त्याच्याबरोबर त्याला एक प्रायोगिक तत्वावरती पहिल्यांदा त्याला खाद्य स्वरूपात त्याला मिळून जाते. आणि आता हा ट्रॅक्टर आपण पूर्व पश्चिमेला उभा करून घेतो आहे. आपल्याला पारंपरिक पद्धतीने बैल असू द्या ट्रॅक्टर असू द्या पेरणी करताना आपण त्याची पूजा करून घेतो. आपण ट्रॅक्टर पूर्व पश्चिमेला लावून घेत आहेत. ट्रॅक्टर असा लावून घेतला ट्रॅक्टर. आता हे बघू शकता आता पूर्णपणे आपलं पेरणी यंत्र लोड झालेलं आहे आणि मोरे काका आता आपले पूजा करत आहेत. परंपरेनुसार चालताल्या जमिनीची पूजा होते, पेरणीच्या वेळेस पूजा होते, वेळामुशाला पूजा होते आणि जमिनीला आपण काळी आई असं म्हणतो. पूजा झालेली आता आणि ट्रॅक्टरचे पहिलं फणा चालू झाले पेरायला. तर थोडंसं बघत आहेत की जरा कसं सुटतंय, व्यवस्थित सुटतंय का हे बघण्यासाठी चालू आहे. त्यामुळे थोडं 1-2 काखरे आपल्याला पुढं चालावं लागतात आणि वापसा पण आहे बऱ्यापैकी आणि अशा पद्धतीने पेरणी करून घ्यायला चालू आहे.